बोलतोय पुढल्या बातमीकडे। बारामतीतल्या माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसंदर्भातली बातमी आहे। भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी या ठिकाणी खरी लढत होणार आहे। अजित पवार विरुद्ध रंजन तावरे यांच्यामध्ये ही लढत होईल। भाजपच्या रंजन तावरेंकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। माळेगाव नगरपंचायतीची यंदा पहिल्यांदाच निवडणूक होतीये। पवार विरुद्ध तावरे सामना या ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे। माळेगाव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानं पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडणार आहे। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे। आपण या संदर्भात माळेगाव मधील काही ग्रामस्थ आहेत, इच्छुक उमेदवार देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आता माळेगावची पहिली ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत आहे, पहिल्यांदाच निवडणूक होते, काय सांगाल? नमस्कार। माळेगाव बुद्रुक हे ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं। बारामती तालुक्यातील संताजी आणि धनाजी यांचे थेट वंशज असणारे जाधवराव आणि ह्या जाधवरावांचं माळेगाव बुद्रुक म्हणून पहिल्यापासून प्रख्यात होतं। आजपर्यंत ग्रामपंचायत होती, ह्या ग्रामपंचायतची एक हाती सत्ता असायची आणि माळेगाव बुद्रुक मध्ये आजपर्यंत ग्रामपंचायतच्या कालावधीमध्ये असं राजकारण कधीही कुठलंही आलं नाही। पहिलं जे इथं इलेक्शन व्हायची ग्रामपंचायतची तेव्हा त्याला चिन्ह नव्हतं, ते प्रत्येकाचे आपल्या संबंध व्हायची म्हणून काकांची यांची सीट यायची निवडून। आता अजितदादांनी कारखाना ताब्यात घेतला, नगरपंचायत केली, स्वतः सभासद झाल्या तिथं जमीन घेऊन, त्यामुळे आता दादांचंच गाव मानलं जाणार आहे। जो तळागाळात पोचलेला आहे, ज्याचं काम आहे, ज्याने आमदारकी खासदारकीला जीव ओतून अजितदादांसाठी काम केलेले, त्या माणसाला उमेदवारी द्यावी, जेणेकरून तो निवडून येऊ शकतो। पैशाच्या जीवावर येणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत दादांनी सुद्धा तिकीट देऊ नये। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे रंजन काका तावरे यांच्यामध्ये खरी लढत जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र जे आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, माळेगाव, बारामती।